नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोतच. सुरुवात मोठ्या बातम्यांनी. कर्नाटकात हिजाब घालण्यावरून वाद पेटलाय. उडुपी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी हिजाब घालून निदर्शनं केली. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाकडून भगवे शेले घालून प्रत्युत्तर देण्यात आलं. तर कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब बंदी विरोधात सुनावणी सुरू आहे. कर्नाटक उच्च न्यायालयानं कुराणच्या प्रती मागवल्या. दरम्यान कर्नाटकात आक्रमक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. कर्नाटकच्या बनहाटी शहरात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद बीडमध्ये उमटले. बीडमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ फलक लावण्यात आले. पहिले हिजाब फिर किताब अशा आशयाचे हे फलक आहेत. मालेगावात कर्नाटक सरकारच्या हिजाब विरोधी भूमिकेचा निषेध करण्यात आला. हिजाबच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुढील 3 दिवस राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले. आम्ही सध्या कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाची वाट पाहतोय, त्यामुळे विद्यार्थ्यांनी विनाकारण वाद घालू नये, शांतता ठेवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय. लता मंगेशकर यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. आणीबाणीत सावरकरांची कविता हृदयनाथ मंगेशकर यांनी गायली, त्यामुळे त्यांना ऑल इंडिया रेडियोतून काढलं होतं असं मोदींनी म्हटलंय. लता मंगेशकर जी के छोटे भाई पंडित हृदयनाथ मंगेशकर जी, तो उन्होंने वीर सावरकर की एक देशभक्ति से भरी कविता की ऑल इंडिया रेडियो पर प्रस्तुति दी थी. 8 दिन के अंदर उनको ऑल इंडिया रेडियो से निकाल दिया गया. काँग्रेसनं त्यांच्या सत्ता काळात कोणत्या पक्षांना कसा त्रास दिला याचा पाढाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाचला. तसंच महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला असा सवालही पंतप्रधानांनी राज्यसभेत केला. पंजाब में सरदार बादल की सरकार के किसने बर्खास्त किया था? महाराष्ट्र में बाला साहब ठाकरे को बदनाम करने के लिए किसने डरते टिक्स का उपयोग किया था? मला पुण्यात शिवसैनिकांनी मारलंय, तर मला मारण्यामागे संजय राऊतांचा हात आहे असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. पूर्ण दिवसात एक कर्मचारी एक व्हिजिटर आत नाही, म्हणजेच याचा अर्थ उद्धव ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब सरळच त्यांनी सांगितलं होतं आम्ही घरात बसून मारू. किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. शिवाजीनगर कोर्टानं हा जामीन मंजूर केलाय. आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. माझ्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता असं किरीट सोमय्या म्हणाले. तर हल्ल्याप्रकरणी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर सरकारमधील लोक का बोलत नाहीत, प्रत्येक वेळी बोलायला मी ठेका घेतलाय का असं म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. तसंच हा सरकारवर ठपका आहे असंही राऊत म्हणाले. महाराष्ट्र सरकारमध्ये जे सरकारमध्ये बसलेले आहेत की त्यांनी बोलायला हवं. प्रत्येक वेळेला मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही सांगण्याचा. ते काय करतायत? सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची, सांगण्याची. त्यांनी बोलावं ना. हा सरकारवर ठपका आहे. उत्तर प्रदेश मधला पहिला टप्पा अगदी आता काही दिवसात. संजय राऊत यांची उपयुक्तता आता संपली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं त्यांना टाकून दिलाय आणि ते आता संपूर्णपणे एकटे पडलेत असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावलाय. सरकारने संजय राऊत यांना वाळीत टाकलेला आहे. संजय राऊत एकटे पडले आहेत, एकलकोंडे झाले आहेत आणि त्यामुळे त्यांची उपयुक्तता संपल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने त्यांना टाकून दिलंय. हे दुर्दैवाने चित्र महाराष्ट्राला दिसतंय. संजय राऊत यांना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिलाय. संजय राऊत तुम्ही लढताय, आम्ही देखील लढू असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय.
अहमदनगर ते आष्टीपर्यंतच्या रेल्वे मार्गासाठी 28 कोटींचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाला. मी कुठलंही श्रेय घेणार नाही, मात्र विकास कामांकडे लक्ष देते असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लगावला. मुंडे साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा सर्वात जास्त बजेट त्या काळामधलं जास्त आलं आणि त्याच्यावर पुढचे पाऊल उचललं प्रीतमताईंनी खासदार झाल्यावर. हे कोणाचं श्रेय ह्याच्याकडे मला जायचं नाही, कारण मी श्रेयाकडे अडकून बसत नाही. मी पुढचं मोठं काम करण्याच्या दृष्टीने धाव घेत आहे. ज्यांना काम नाही करायचं ते श्रेयवादाकडे अडकतात. तर केंद्राच्या वाट्यात राज्य सरकारचंही योगदान आहे. उलट राज्यानं जास्त निधी दिलाय असा पलटवार मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना केलाय. आजपर्यंत राज्य सरकारने आगाऊचा वाटा देत गेली म्हणून या ठिकाणी आष्टीपर्यंत आज कुठंतरी इंजिन हायस्पीडने धावलं. वस्तुस्थिती ही आहे की राज्य सरकार निधी देताना केंद्राच्या बरोबरीनं कुठेही कमी पडलं नाही, उलट जास्त निधी देत आला. भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग सत्र न्यायालय उद्या निकाल देणार आहे. दोन्ही वकिलांचा आज कोर्टात युक्तिवाद पूर्ण झालाय, तर नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचं वैयक्तिकपणे दुःख झाल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. प्रधानमंत्री जी आपसे नाराज नहीं हैरान हो, तुम्ही आम्हाला सुपर स्प्रेडर का म्हणालात असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला. महिला तिच्या मागे एक बॅग होती, त्याच्यावर एक मूल झोपलं होतं आणि ते वडील ती बॅग खेचत होते आणि त्याच्या खाली एक टॅगलाईन होती, तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं. मला आज माननीय प्रधानमंत्र्याला हाच प्रश्न विचारायचा आहे. माननीय प्रधानमंत्री जी, मैं आपसे नाराज नहीं हूं, हैरान हूं मैं आपसे. महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही आणि झुकणार नाही असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच पंतप्रधान मोदी महाराष्ट्राची बदनामी का करतायत, राज्यांमध्ये द्वेष का पसरवतायत असा सवालही त्यांनी केलाय. अतिशय दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्र, एक तुम्हाला सांगते, महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्तापर्यंत झुकलेला नाही आणि तो झुकणारही नाही. आता पाहणार आहोत विशेष बातम्या. अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचं, जमिनी लाटण्याचं काम केलं. अजित पवार हे हेलिकॉप्टरनं जमिनी शोधत असतात, तर अजित पवार धरणाची जमीनही सोडत नाहीत असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. पण अजित पवारांची इतकी भीती मिळाली आमच्या जागांवर आरक्षण टाकून घेऊन जाते. हेलिकॉप्टरनं तेवढ्याच देतात की ओम म्हणतात फळामध्ये जमिनी शिल्लक आहे, कोणी पुढापणाच उचलता येते, धरणांचे सोडत नाही, कशाला सोडत. काँग्रेसवर टीका करणाऱ्या मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं. शरद पवार या वयातही अनेकांना प्रेरित करत असतात, शक्ती देत असतात. कुणाकडून नाही तर किमान शरद पवार यांच्याकडून तरी शिका असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या खासदारांना लगावला. किसी से नहीं सीखते तो शरद राव से सीखो. मैंने देखा है शरद राव इस उम्र में भी अनेक बीमारियों के बीच में क्षेत्र के लोगों को प्रेरणा देते रहते हैं. राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. देशात काँग्रेस नसती तर आणीबाणी टळली असती. काँग्रेस नसती तर शीख नरसंहार झाला नसता, काश्मीरी पंडितांच्या हत्या झाल्या नसत्या असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला. अगर कांग्रेस न होती तो सिखों का नरसंहार न होता, सिखों का नरसंहार न होता. अगर कांग्रेस न होती तो कश्मीर के पंडितों को कश्मीर छोड़ने की नौबत न आती. पंतप्रधानांच्या कोरोनाबाबतच्या वक्तव्यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्पच्या नादात लोकांना बोलावून कोरोना पसरवला अशी टीका मलिकांनी केली. तसंच गरिबांसाठी आम्ही उभे होतो, मात्र कोणताही विचार न करता केंद्रानं लॉकडाऊन लावला अशी टीकाही मलिकांनी केली. नमस्ते ट्रम्प के चक्कर में पूरी दुनिया से लोगों को बुलाया, ट्रम्प का प्रचार किया, वहीं से कोरोना पूरे देश में फैला है. दूरों के साथ, गरीबों के साथ हम खड़े रहे और आपने बिना सोचे समझे लॉकडाउन लगाया. कोरोनावरून सुरू झालेल्या राजकारणात संजय राऊत यांनी सोनू सूदनं केलेल्या मदतीवरून सवाल केले. सोनू सूदला राजभवनात नेऊन राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते? महाराष्ट्र सरकारला जे जमलं नाही ते सोनू करतोय असं कोण म्हणालं होतं, असे सवाल संजय राऊत यांनी केले.
जे आहेत हे तेव्हा कोणाचे होते? सोनू सूदला राजभवनात घेऊन जाणारे कोण होते? त्याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते? महाराष्ट्र सरकारला जे जमत नाहीत लोक पाठवणं बाहेर, ते सोनू सूद करतोय म्हणून कौतुक कोण करत होतं? आम्ही करत नव्हतो. महाराष्ट्र द्वेषाचा काही विषय नाही. कोरोना काळात महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाला पंतप्रधान मोदींनी खूप काही दिलं. मात्र महाराष्ट्र शासनानं काय दिलं याची श्वेतपत्रिका जाहीर करा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या द्वेषाचा काही विषयच नाही. महाराष्ट्रालाच नाही संपूर्ण देशाला जे कोरोना काळात दिलं ते मोदीजीने दिलं. महाराष्ट्र शासनाने काय दिलं याची एकदा श्वेतपत्रिका जाहीर करा. महाराष्ट्राचं पालकत्व एकनाथ शिंदेंनी घ्यावं असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा चर्चेत आले होते. तर काल ठाण्यात एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनरही लावण्यात आले होते. माझ्यासारखंच अनेकांचं एक स्वप्न आहे की ते आज ठाणे जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. बाप्पा, एक दिवस संपूर्ण महाराष्ट्राचं पालकत्व त्यांना मिळू दे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची 2.25 वर्ष वाया गेली आहेत. ती भरून निघाली पाहिजे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांनी शनिवार रविवारी शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. जवळपास 2.25 वर्ष मुलांची वाया गेलेली. आता ती भर आपल्याला सगळ्यांना भरून काढायची. शाळा सुरू झाल्यानंतर थोडंसं शिक्षक वर्गाने सहकार्य करावं. शनिवार रविवारी सुट्ट्या काही काळाकरता घेऊ नये. त्यावेळी देखील वर्ग चालू ठेवून काही प्रमाणामध्ये तो अभ्यासक्रम भरून काढला गेला पाहिजे. हैदराबादमधील स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट दिली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या परिसराची पाहणी केली. अपने कर्तृत्व से किसी की भी लिए कटु कुछ बोले बगैर अनेक परंपराओं को तोड़ते हुए समाज के बीच में रखा, उसको प्रस्तावित किया और आज 1000 साल के बाद भी न केवल भारत पूरे विश्व को वो संदेश दे रहा है.